मग ही चर्चा नेमकी मराठा फॅक्टरवर नवी दिल्लीमध्ये का झाली आणि ती अमित शहा यांच्याबरोबरच का झाली, याचं महत्वाचं कारण म्हणजे या राज्याला सांभाळून घेणारा असा कोणी मराठा चेहरा हा भाजपच्या मनामध्ये आहे का? कारण पूर्वी विनोद तावडे यांचं नाव होतं. ते अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या दृष्टिकोनातून जरी मागे पडलं असलं तरी इतके दिवस म्हणजे फार खूप दिवस झाले नाही, पण एक काही काळ असता अस्वस्थ महाराष्ट्राच्या या निकालानंतर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो खास करून भाजपमध्ये ज्यांना आपला स्वतःचा मुख्यमंत्री या राज्यामध्ये बसवायचा आहे. त्यांच्या मनामध्ये एक मुद्दा निश्चितपणे आहे की जर चेहरा आपण देवेंद्र फडणवीसांचा दिला तर आगामी काळामध्ये काय तोटे होऊ शकतात. भलेही तो अत्यंत कम्फर्टेबल चेहरा आहे, ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे काम करण्याची एक स्वतंत्र शैली आहे आणि सनदी अधिकाऱ्यांसोबत काम करताना ज्यांची आपली एक पकड राज्यामध्ये या 2.5 वर्षात आणि त्यापूर्वी सुद्धा दिसली. मग अशा नेत्यांना पुढे करण्या वाचून भाजपकडे काही पर्याय नाही असं साधारणतः आपल्याला दिसतं. पण जातीपातीची सूत्र समीकरणं आणि याशिवाय विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम कसं करता येईल यासाठी नितीन गडकरी यांच्यासारख्या चेहऱ्यावर सुद्धा चर्चा झाली, निश्चितपणे झाली. आणि नितीन गडकरी कितीही म्हणत असेल आणि विनोद तावडे कितीही म्हणत असेल की केंद्रामध्ये, सत्तेमध्ये आणि पक्ष संघटनेमध्ये आम्ही समाधानी आहोत, आनंदी आहोत, तरी सुद्धा दीर्घकाळाच्या राजकारणासाठी बीजेपीच्या मनात एक वेगळा विचार सुद्धा येतोय आणि त्यावर वेगवेगळ्या अंगानं चर्चा होते. ते मुद्दे तपासून पाहिले जात आहेत, हे सुद्धा वास्तव आहे. या वास्तवाला नाकारता येणार नाही. पण जे बहुमत मिळालेलं आहे 132 जागा शिवाय 5 अपक्ष आणि छोट्या पक्षांचं समर्थन, हे भाजपच्या बाजूनं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या या स्पर्धेतनं माघार घेतली. अजित पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना पाठबळ दिलं आणि गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये फडणवीसांना मित्र पक्षांच्या आमदारांनी भेटी दिलेल्याच आहेत. पण याशिवाय झाडून भाजपचे सर्व आमदार आणि त्यांना समर्थन देणारे सर्वच अपक्ष आणि छोट्या पक्षांचे नेते सुद्धा विनय कोरे यांच्यासारखे सुद्धा फडणवीसांना सागर बंगल्यावर भेटले आहेत. मुंबईतला हा सागर बंगला म्हणजे फडणवीसांचं अधिकृत सरकारी निवासस्थान, हे सत्तेचं मुख्य केंद्र बनलेलं आहे, जे पूर्वी वर्षा होतं. आता मुख्यमंत्री पदापासून दूर होत एकनाथ शिंदे यांनी महायुतीला आणि खास करून मोदी आणि अमित शहा यांच्या शब्दाला जास्त प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसतंय. पण तरी सुद्धा या सगळ्या सत्ताकारणामध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्यामध्ये स्वारस्य नाही अशी एक महत्वाची बातमी येते आणि त्यांनी दिल्लीनं हा संदेश कळवला. मग श्रीकांत शिंदे यांचं नाव सुद्धा आलं, पण श्रीकांत शिंदे यांच्या नावाला पसंती भाजपकडून मिळाली नाही. मग एक दादा भुसे यांचं नाव हे शिंदे गटाकडून येत आहे. एकनाथ शिंदे हे कदाचित महायुतीचे समन्वयक म्हणून काम करतील आणि ते पद त्यांना हवंय. श्रीकांत शिंदे यांचा फॉर्म्युला मागे पडल्यानंतर महायुतीचं संयोजक पद आणि याशिवाय त्यांना दादा भुसे जे 5 वेळा आमदार झालेले आहेत त्यांना पुढे करून त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यायचं. पूर्वी उदय सामंत यांचंही नाव चर्चेत होतं. पण दादा भुसे यांच्या संदर्भातली एक खात्रीलायक बातमी पुढे येते. दादा भुसे जर उपमुख्यमंत्री झाले तर फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना त्यांच्यासोबत काम करण्यात अडचण येणार नाही, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आणि याशिवाय 5 वेळा आमदार राहून चुकलेले आहेत. वेगवेगळ्या खात्याचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे फडणवीसांसोबतही आणि नंतर या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा. अजित पवारांना कुठलीच काही अडचण नाही. पेच कुठे फसू शकतो तो कॅबिनेट पोर्टफोलिओवर, म्हणजे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतात, राज्यमंत्री पदं मिळतात आणि याशिवाय खाती कुणाला किती मिळतात. अशी एक योजना होती की फडणवीसांकडे गृहमंत्री पद राहील, नगर नियोजन अर्बन मिनिस्ट्री ही शिंदेकडे राहील आणि अजित पवारांकडे अर्थ खातं राहील, जेणेकरून या तिन्ही नेत्यांमध्ये पुढच्या काळामध्ये सुसंवाद राहील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिन्ही महत्वाच्या नेत्यांना 3 खाती पूर्वीचीच दिल्यामुळे त्यांचंही समाधान होईल.